पेडगाव फाटीव कोणताही पाऊस नाही. बऱ्याचशा लोकांचा फोन येतात की पाऊस आहे का, पाऊस आहे का. त्यासाठी एक व्हिडिओ बनवतोय. अजिबात पाऊस नाही, बघू शकताय तुम्ही. सगळी तयारी झालेली आहे. आत्ताच लॉट काढली ती आदतचे 100 आणि ओपनचे 100. पाऊस नाही, उन्हाचं वातावरण आहे सगळं. आणि उद्या सकाळ बरोबर 7:30 वाजता पहिला गट म्हणजे लॉट जाणार आहे. म्हणजे 10 गट वन टाइम खाली जाणार. 5 मिनिटातच सुटणार आहे. म्हणजे 5 मिनिटाचा अवधी आहे. सर्वांनी लवकर या. लवकर येऊन आपापल्या गाड्या झोपून तयारीत राहा आणि व्यवस्थित तयारी होणार आहे. आता हे आमच्या मित्र आहेत समालोचक. कसं असेल, सकाळी किती वाजता मैदान चालू होणार आहे? सकाळी ज्यांनी ज्याप्रमाणे सांगितले 7ला जेणेकरून करून 7:30ला पहिले 10 गट खाली जातील. म्हणजे 8च्या आतच जे लॉट जाहीर केले त्या बैलगाडी मालकाला लवकर यायचं आहे. आणि विशेष येताना म्हणजे आता एका वेळी 10 लॉट जाणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी ड्रायव्हरची टंचाई म्हणा, चक्रा टंचाई म्हणा, त्याच्यामुळे सगळी उर्वरित तयारी आपण येताना संध्याकाळी करून या, जेणेकरून मैदानात आपल्याला कुठला प्रॉब्लेम आला नाही पाहिजे आणि मैदान आपल्यासाठी पळण्यासाठी योग्य होईल. आणि ज्यामुळे आपल्याला या ठिकाणी कमिटीला सहकार्य करायला भेटेल असं या ठिकाणी बैलगाडी मालकांना थोडा प्रयत्न करायचा. मला वाटतं आता हे महाराष्ट्रातलं रेकॉर्ड ब्रेक मैदान होते. तर आपला चेहरा म्हणून समालोचक सुनील मोरे त्यांना आता संभवलं जातं. या मैदानाला हिंद केसरीचाच मान मिळालाय. आणि हे हिंद केसरीचं मैदान त्याच्यापेक्षा बी मोठं झालं. म्हणजे अपेक्षेच्या प्रमाण मोठं झालं. तसेच रणजित बनसोडे, काय सांगाल तुम्ही मैदानाला उद्याचं कसं आहे नियोजन? मैदान पारदर्शक आणि पारंपरिक आहे. पहिलं एक मैदान मला वाटतं गणपतीमध्ये व्हायचं. आणि बैल मालकांची काय अपेक्षा असेल किंवा काय सांगाल तुम्ही रणजित बनसोडे? मैदान हे जुनं आणि पारंपरिक मैदान आहे. पहिलं एक पेडगावचं मैदान गणपतीला भरायचं. काल सुनील मोरे सरकारांनी हे मैदान 21 जूनला परंपरा पाडली आणि मैदान होत गेलं. पण या मैदानाला खरोखर एक इतिहास आहे. पेडगाव मधला इतिहास असतो आणि इथं या मैदानावर इतिहास घडतो. इतिहास म्हणजे 2000 गाड्यांची नोंद झाल्या. नोंद ही 2000 झाली गाड्यांची. आणि अनेक बैलगाडी क्षेत्रामध्ये इतिहास इथं झालेत. पहिला इतिहास आहे की स्वर्गीय पंढरीनाथ शेठ फडके विगर पनवेल यांचं स्वप्न या फाटीवरती पूर्ण झालं. ते म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला देव सप्तहिंद केसरी लक्ष्या फडके शेठला पहिल्यांदा या फाटीव म्हणजे नाही का लक्ष्याला हरवायचा चान्स या फाटीव पहिल्यांदा आला. फायनलला 2 नंबर झाला. 2 नंबर झाला फायनलला. 1 नंबर बैजे आणि मानक्या झाला. पंढरीनाथ फडके विगर पनवेल यांचा बैजे आणि साहिल शेठ, विजय शेठ पाटील, सोनापडा यांचा मानक्या याने 1 नंबर केला. 2 नंबरला मोठा लक्ष्य आणि सुनील मोरेंचा खून का पाहिला होता, पिवळा खून जे नाही ते पहिला ते पाहिला होता. तिथं इतिहास घडला. तो दुसरा इतिहास असा घडला. सलग 2 वर्ष या मैदानावरती 1 नंबर केला आहे राजधानी एक्सप्रेस बलमा. त्याचा यंदा हॅट्रिकचा चान्स आहे. तुम्ही काय सांगाल बलमाच्या हॅट्रिकच्या अपेक्षा काय तुमच्याकडून? काय 100% एक सातारावासी म्हणून नाही का, म्हणजे आपलं सातारा छकड्याचा अभिमान, सातारा छकडाचा अभिमान सातारा एक्सप्रेस बलमा. त्या बलमाची हॅट्रिक पूर्ण व्हावी ही आमच्याकडं सगळेच समालोचक संघटना असेल, आम्ही बैलगाडी चाहते असेल यांच्याकडनं बलमाला शुभेच्छा आहेत या. आणि खरोखर तो इतिहास घडावा. पहिल्या वर्षी बलमानं महादेव कन्स्ट्रक्शन, महादेव सरदार त्यांचा 1 नंबर केला. दुसऱ्या वर्षी बकासूर आणि बलमा पाहिला. तिसऱ्यावरती उत्सुकता मला बलमासंग कोण पळतंय आणि बलमा खरोखर या मैदानात संध्याकाळी 1 नंबर व्हावा अशी इच्छा आहे सगळ्यांची, आमची सगळ्यांची इच्छा आहे अशी. असंच मित्रांनो पेडगाव मैदानी भरतंय. मला वाटतं या मैदानाला सुविधा व्यवस्थित आहे सगळ्या. पब्लिकचा बी कोणता त्रास होत नाही, म्हणजे अडचण येत नाही. बघणारी पण लोक कमी असतात, म्हणजे पण प्रेक्षक जास्त आहेत. पण एकटा माणूस हँडल करतो असे हे सुनील मोरे पेडगावकर. जवळजवळ गावाचं सहकार्य आहेत आणि त्यांना सहकार्य. गेले अनेक वर्ष या मैदानाचा इतिहास झाला आणि खऱ्या अर्थानं म्हणजे नाव भरपूर आहे. फक्त चेहरा पडद्यावर असणारे हे पेडगावचे बुवा ज्यांनी अनेक वर्ष या मैदानाचे 90 फेरे 80 फेरे 5.5 ते 6च्या आत सगळे फेरे टाकणारा पहिला इतिहास करणारे पेडगावचे बुवा झेंडा पंच. नाव भरपूर आहे, फक्त चेहरा अंधारात असलेले पेडगावचे बुवा. साधा माणूस काय माळ आहे परंतु पोटात काळ आहे. असे रणजित बनसोडे हे सगळे हसवे आहेत. काय सांगाल
एन्जॉय असते, एन्जॉय म्हणून आम्ही व्हिडिओ बनवतो. व्हिडिओ करायचे म्हणजे टाइमपास म्हणून पण, आणि दाखवते. पाऊस तर अजिबात नाही. आता गट लॉट पाडून झालेले आहेत आणि लॉट पाडून झाल्यानंतर सगळे एन्जॉय म्हणून आम्ही आता सगळे व्हिडिओ करतोय. काय सांगाल तुम्ही आता उद्यासाठी झेंडा पंच म्हणून? काही नाही, 7:30 वाजता लवकर या. 5-5:30 पर्यंत आपलं फायनल करून दिवसा बक्षीस घेऊन परवादीच्या तयारीला. हे लोक तुम्हाला दमवतात म्हणजे त्यांच्यामुळे जो त्रास होतो हे सुट्टी मेकर. काय ना आमच्यामुळे त्रास नाही, त्रास आमच्यामुळे नसतो. नाही, बऱ्यापैकी झेंडा पंचाला बऱ्यापैकी त्रास देणारे व्यक्ती कोण असतील तर ह्यांची टीम म्हणजे सुट्टी मेकर. सुट्टी मेकर मला तर अजून कधी कुठे इथे त्रास दिला नाही त्यांनी. कळलं का? तुमचं सुट्टी मेकर यांच्यावरती प्रेम असणार आहे असं समजलं तरी काय हरकत नाही. बरं, आता हे तुम्हाला आव्हानच आहे. 1000 फेरे म्हणजे 1000 फेरे 1000 गाड्यांचं 100 फेरे, 100 फेरे आणि सेमीचे 10 फेरे म्हणजे 110 आणि फायनलचा 1 फेरा, 111 फेऱ्याचं आव्हानच आहे तुम्हाला. सकाळी किती वाजता चालू होईल झेंडा टाका पहिला गटचा? 7:30ला गट खाली घ्यायचे. 8च्या आत शार्प पहिला गट वर सुटेल आणि सहकार्याला सगळे सुट्टी मेकर आपल्याला खाली आहेत. आणि फायनलच्या अपेक्षा तुम्ही कितीला फायनल पळवसा? 6च्या आत 100%. आणि त्याही पेक्षा जर बैलगाडी मालकाने जर साथ दिली तर अजून लवकर. 5 दिसतो. धन्यवाद बुवा. नमस्कार सरकार. बरेच जणांचा फोन आला की पाऊस आहे का? आमच्या कराड भागात भरपूर ठिकाणी पाऊस आहे किंवा सातारा भागात. तर इथं मी आत्ताच दाखवले इथं पाऊस नाही किंवा मी व्हिडिओ केले. तर तुम्ही किती वाजता मैदान चालू करणार? काय या ठिकाणी मैदान बरोबर सकाळी 7 वाजता चालू होणार. सकाळी 7 वाजता चालू होईल म्हणजे 7ला पहिला लॉट जाणार 10 गटाचा. पहिले 10 गट खाली जातील. 7:30ला पहिला लॉट खालनं. आपण 8चं टायमिंग दिलं होतं, परंतु या ठिकाणी निसर्गाचं काही सांगता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी आपण 8 ऐवजी या ठिकाणी 7:30 म्हणजे 7:30ला खालनं पहिले गट सुटणार आहे. पहिले 10 गट 7 वाजता आपण खाली पाठवणार आहोत. तर आता गट पडलेत आपले 100. मग जो 100 नंबरचा गट जे येणार आहे तर साधारणतः 100 नंबर पळायला किती टायमिंग म्हणजे 180 ते 100 गटाला? कारण त्यांनी एवढ्या लवकर येणं शक्य होणार नाही. बरोबर आहे. त्याच्यासाठी या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, ही जी आपण या ठिकाणी संकल्पना आपण पहिल्यांदा या ठिकाणी या बैलगाडी शर्यतीत आपण घेतली. कारण काय होतंय, जर आपण मैदानात समजा 1000 गाड्यांचं जर लॉट पाडलं, पहिल्या गटात कुणाची गाडी येईल काय सांगता येत नाही. त्यामुळे सगळ्या बैलगाडी मालकांना सकाळी इथे 6 वाजताच यायला लागणार. त्यासाठी या ठिकाणी आपण नवीन सिस्टीम या ठिकाणी आपण बघितली की लॉट आज जाहीर केलेत, जेणेकरून सगळ्यांना आता कळालेलं आहे माझी गाडी कितव्या गटात आहे. त्यामुळे बैलगाडी मालकांना किती वाजता घरून निघाली पाहिजे हे कळणार आहे. आणि आता पहिला, दुसरा, चौथा, पाचवा ऍव्हरेज कसं असेल म्हणजे गट 20 गट किती तास म्हणजे एक अर्धा तास, मग त्या हिशोबाने घरातून निघण्याचा ट्राय करतो. आपलं कसं आहे माहिती तुम्हाला, आता झेंडा पंच म्हणून या ठिकाणी जी सगळी झेंडा पंच आहेत आपल्या या ठिकाणी बैलगाडी 3 फेऱ्याच्या मैदानातले सगळे झेंडा पंच या मैदानाला उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या या ठिकाणी उपस्थित हे मैदान संपन्न होणार आहे. या ठिकाणी आता प्रत्येक मैदानाला या झेंडा पंचांचं टार्गेट असतं 1 तासात 10 फेरे, परंतु या मैदानाला 1 तासात 20 फेरे 20 फेऱ्याचा ऍव्हरेज असेल. मग त्या हिशोबाने बैलगाडी मालकांनी यावं. पण मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं एवढं मोठं मैदान भरल. किंवा मी बघतोय तुम्हाला लहानपणापासून, तुम्हाला वाटत होतं की आपलं आणि स्वतः आपण मैदान भरवू आणि एवढं मोठं भरल? नाही, स्वतः नाही. कसं झालं, हे गावचं या ठिकाणी हे समस्त ग्रामस्थ मंडळ पेडगावकरांचं मैदान आहे. आणि फक्त कसं होतं, एखाद्याचं नाव कमवलं म्हणजे उदाहरणार्थ सांगतो की नाव झालं की या ठिकाणी गावचं नाव निघतं. या ठिकाणी सुनील मोरे नुसतं विचारलं की पेडगावचे का, त्याच्यामुळे हे पेडगावचं नाव या ठिकाणी अखंड महाराष्ट्रात निघालं. आणि सगळ्यांना या ठिकाणी मी प्रामुख्याने सांगतो की माझं नाव महाराष्ट्र आहे, तसं मला पण वाटतं माझे पेडगावचं नाव या ठिकाणी महाराष्ट्रात निघावं. म्हणून या ठिकाणी हे आपण मैदानाचं फक्त आयोजन नियोजन जे आहे ते आपल्याकडे असतं. सगळे सहकार्य या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ पेडगावकर करत असतात. आता या ठिकाणी मैदानाला आपण 13 फाटे टोटली, परंतु आपण 1000च गाडी का घेतली? अजून या ठिकाणी 300 गाडी झाली असती, म्हणजे 300 600 गाडी झाली असती. 600 गाडीचं या ठिकाणी बेनिफिट जर काढलं तर तुम्ही आता ती कसं होतं, माणूस आधीचा विचार करतो, परंतु या ठिकाणी 300 गाडीचं म्हणलं तर 3 लाख रुपये. प्रत्येक कमिटी आज काय मी बघतोय की डोळ्यानं कमिटीला 2 गाड्या आल्या की 2000 रुपये वाढतील. परंतु या ठिकाणी पैशाचा अजिबात विचार या ठिकाणी केला जात नाही. तर फक्त नावाचा विचार केला जातो. 10नेच गट पळणार आहेत, 10नेच सेमी पळणार आहेत आणि 10नच या ठिकाणी फायनल होणार आहे. आपण या ठिकाणी इकडे 1 नंबरचं तास म्हणजे राखीव तास राहणार आहे. कडेचं मोकळा बॅरिकेड पासून 1 नंबर तास मोकळं राहणार. म्हणजे कडच्या गाड्यांना सुद्धा अजिबात कसलीही अडचण म्हणजे कमीत कमी 1 नंबर फटीला 20 फुटाचं अंतर राहील पब्लिक पासून. 10 नंबरला म्हणजे बुजणार 10 नंबरला 2 फट्याचं अंतर आहे तिकडे खाली, म्हणजे कोणती अडचण येणार नाही.
आणि बॅरिकेड सुद्धा आपण काय केलेलं आहे, जरपेक्षा निकाल रेषेच्या पुढे एक 20 फूट घेतलेलं हा. आहे, जेणेकरून पुढे Public आडवं येतंय. निकाल रेषेवरती त्रास येते. हा. त्यासाठी या ठिकाणी पंचांसाठी आपण निकाल रेषेपासून 10 फूट मागे रेष आखली पंचांना, हा, हा. आणि त्याच्यापासून पब्लिकला या ठिकाणी 50 फूट आपण मागे रेष आखलेली. या ठिकाणी प्रेक्षकांनी सुद्धा सहकार्य करायचंय, आपल्या जीवाची आपण काळजी घ्यायची. मैदान पाहायला आपण 2 बाजूला 2 स्क्रीन आहेत, वर निसर्गाची टेकडी आहे, ठीक. किंवा या साईडला टोटल आपण 850 बॅरिकेड आहे, ह्या साईडला 800 फूट बॅरिकेड आहे. त्यामुळे सगळ्यांनी या ठिकाणी मैदानाला प्रेक्षक वर्गाने सहकार्य करावं. ओके, धन्यवाद.